शक्य असेल. हिरकणीची कविता अशी आहे. रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची व कथा अजूनही सांगता येते. येथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गाव तळासी वालुसरे या नावाचे. राहतो होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको तहाना मुलगा कुटुंब होते छोटेसे. शोभत होते हिरा नावत्या तडपदार घरवालीचे. सांध्या सकाळी हिरा येत असे दूध घेऊन गडावरी. चालत होती उपजीविका त्याने केच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली. ध्यानी नाही आले म्हणी कधी सांजे वेळ टवून गेली. सूर्यदेवता मावळता बंद झाले गडाचे दरवाजे. मनात भ्याली हिरा म्हणाली घरी ताणे बाळ माझे. बाळाचे ते आठवे झाली ती माये माऊली वेडी पिसी. कडा उतरून धावत जाऊनी बाळाला ती घेई कुशी. अतुलनीय धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले. हिरा साडी चोळी देऊन प्रेमी सन्मानित केले. कड्यावरती या बुरुज बांधला साक्ष आईच्या प्रेमाची. कथा अजूनही सांगता येते. येथील हिरकणी बुरुजाची. अशी ते हिरकणीची कथा किंवा गोष्ट आहे. कोणासाठी तर बाळासाठी. तिथून एक माता उतरू शकते. शत्रू सहज चढून येऊ शकतो. तटबंदी बांधली बुरुज बांधला. बुरुजाला नाव दिले मातेचं हिरकणीचं बुरुज आणि गावाला नाव दिले मातेचं हिरकणीवाडी. जिथे पाळण्यात बसतात ते गावाचं नाव इतिहासात हिरकणीवाडी. खिडक्यामध्ये खाली एक तलाव दिसेल पाण्याने भरलेलं. गंगा